शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी रोजिना मोनिये आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र. घुमेवाडी कोतापूर येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण हनुमान जन्म सोहळा संपन्न. घुमेवाडी कोतापूर येथील श्री हनुमान मंदिरात दिनांक 11 व 12 एप्रिल 2025 रोजी आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि सांस्कृतिक रंगतदारपणे संपन्न झाला. श्री हनुमान सेवा मंडळ घुमेवाडी यांच्या व्यवस्थापनाखाली पार पडत असताना दिनांक 12 एप्रिल रोजी लोकरंजनासाठी श्रीमंत दामोदरपंत 2 अंकी नाटकाच्या सादरीकरणाने पार पडलेल्या या 2 दिवसीय उत्सवाने भाविकांच्या मनावर अमिट छाप सोडली. मोठ्या संख्येने भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेत श्री हनुमानाच्या कृपाप्रसादाला अनुभवले. सोहळ्याचा आढावा असा होता. पहिला दिवस 11 एप्रिल 2025. सोहळ्याची सुरुवात रात्री 10 वाजता भक्तिमय भजन संध्येने झाली. कशेळी येथील पांचाळ बुवा भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हावून निघाला. श्री हनुमानाच्या भक्तीने भारावलेले भाविक रात्री उशिरापर्यंत या भजन संध्येत सहभागी झाले. भजनांनी उपस्थितांच्या मनाला शांती आणि उत्साह प्रदान केला. दुसरा दिवस 12 एप्रिल 2025. भालावली गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री श्रीकांत बागाव यांचे हनुमान जन्माचे कीर्तन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. बुवाश्रींनी आपल्या रसाळ वाणीने हनुमान भक्ती आणि जीवनमूल्यांचा सुंदर संगम साधला. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कीर्तनाचा आनंद लुटला व सकाळी 6 वाजता श्री हनुमान जन्म सोहळ्याने दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि आरती संपन्न झाली. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र क्षणांचे साक्षीदार होण्याचा लाभ घेतला. हनुमान चालीसा आणि भक्तिगीतांनी मंदिर परिसर दुमदुमला. सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. अनेक कुटुंबांनी या पूजेत सहभाग घेऊन पुण्यलाभ मिळवला. पूजेच्या शांत आणि पवित्र वातावरणाने सर्वांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान केली. दुपारी 2 ते 5 या कालावधीमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू समारंभ विशेष आकर्षण ठरला. अधिकाधिक महिलांनी या समारंभात सहभाग घेऊन सामाजिक बंध दृढ केले. गप्पा गोष्टी, भक्तिगीते आणि उत्साहपूर्ण वातावरणाने हा कार्यक्रम रंगला. संध्याकाळी रात्री 8 वाजता गावातील भजनी कलाकारांच्या पुन्हा एकदा भजन संध्येने मंदिर परिसर भक्तिमय झाला. भाविकांनी भजनात सहभाग घेऊन श्री हनुमानाच्या भक्तीत तल्लीन होण्याचा आनंद अनुभवला. रात्री 10 वाजता श्री स्वामी समर्थ रंगभूमी रत्नागिरी यांनी सादर केलेले 2 अंकी अभिनय थ्रिलर विनोदी नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. थरार आणि विनोदाचा समतोल साधणाऱ्या या नाटकाने उपस्थितांना खळखळून हसवले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले. संपूर्ण सोहळ्याचे वैशिष्ट्य हे की या सोहळ्याला परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली. मंदिर समितीने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडले. भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम या उत्सवात अनुभवायला मिळाला. विशेषतः श्री हनुमान जन्म सोहळा, कीर्तन, नाटक, महाप्रसाद आणि हळदी कुंकू समारंभ यांना भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या आणि प्रसाद वाटपाने सोहळ्याचा शेवट गोड झाला. श्री हनुमान सेवा मंडळ घुमेवाडी कोतापूर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. श्रीमंत दामोदरपंत या नाटकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. श्री स्वामी समर्थ रंगभूमी रत्नागिरी यांच्या या नाटकाने सांस्कृतिक बाज उजळून निघाली. मंदिर समिती आणि स्थानिक स्वयंसेवकांनी भाविकांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. भाविकांचा उत्साह या सोहळ्याने घुमेवाडी परिसरात आनंद आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. भाविकांनी श्री हनुमानाच्या दर्शनासह विविध कार्यक्रमांचा आनंद लुटला. अनेकांनी पुढील वर्षीही असाच भव्य सोहळा आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
श्री हनुमान जन्मोत्सव 2025 हा सोहळा भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक रंगांनी सजलेला एक अविस्मरणीय अनुभव ठरला। सर्वांनी श्री हनुमानाच्या कृपेचा लाभ घेत या उत्सवाला यशस्वी केले। आयोजन केलं होतं आणि त्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून प्रसन्न झालं। नारायणाने पायस दिलं होतं। पायस मध्ये त्या ठिकाणी प्रसाद देण्यात जातो। आपण तुझा यात्रेमध्ये गेल्यानंतर जत्रेमध्ये छोटासा पायस एक प्रसाद म्हणून दिला जातो। तर वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी या यज्ञामध्ये आलेले होते आणि त्यांनी त्या पायसाचे 3 भाग केले बघा कसे। वशिष्ठाने पायसाचे केले 3 भाग, वशिष्ठाने पायसाचे केले 3 भाग, कौशल्या सुमित्रा शेवटी कैकेयी आग, कौशल्या सुमित्रा कैकेयी शेवटी ती आग, माझा अपमानाचा हो राग दिला, माझा अपमानाचा हो राग दिला। पायसत साच ठेवी देवी वैसे अथवदनाला, पायसत साच ठेवी वैसे अथवदनाला। त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी त्या पायसाचे 3 भाग केल्यानंतर एक कौशल्याला, दुसरं सुमित्रेला आणि तिसरं कैकेयीला थोडासा भाग दिला। असे 3 भाग केल्यानंतर पण त्यातली ती कैकेयी राणी जी होती ती थोडीशी कशी होती, रागिष्ट होती। म्हणजे मला तिने मान दिला नाही पहिला, माझ्या दशरथाने पहिला मान दिला नाही म्हणून काय केलं, ती अधोवदनाला बसली, म्हणजे रागाने जाऊन त्या मानात बसली आणि तो
हातात घेऊन तसाच राहिली होती. आणि त्यावेळी काय झालं बघा, एक धार मांडपात झडप घालून करीन भी मोठा, एक धार मांडपात झडप घालून करीन भी मोठा. असे मावळेले शिवरायांबरोबर असते त्या रामदास स्वामींचे आपण समजा दास जर असे असते तर रामदास स्वामींनी असे वेगवेगळे मारुतींच्या मूर्त्या वेगवेगळ्या ठिकाणी शिवाजी देखील देतात. जय जयकार कसा पाहिजे तिथपर्यंत पोचला पाहिजे ना, बरोबर आहे. ज्या वेळेला शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे का तिथीप्रमाणे काहीतरी ना. ओ हे राष्ट्र राज्य हिंदवी स्वराज्य असंच नाही टिकलं ना. नामघोष कसा होता, जय भवानी म्हटल्याचं काय व्हायचं. आपण आता जय शिवाजी म्हणायला पण घाबरतो की काय वाटायला. आपल्या सगळ्यांमध्ये असं चैतन्य निर्माण झालं पाहिजे तर तो भगवंत आपला काही वारी होणार ना. जय जयकार मोठ्याने झाला पाहिजे. महारुद्र हनुमान की जय. ज्या वेळेला अशा प्रकारे आपण त्या भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेला तो असा विचार करत नाही काय देऊ काय नाही. प्रत्यक्षात ते हनुमंत द्रोणागिरी घेऊन आले. कथा माहिती आहे आपल्याला, बरं उशीर होईल आधीच आपण उशिरा सुरुवात केली म्हणून. लक्ष्मण मूर्छित पडले होते तेव्हा औषधी वनस्पती पाहिजे होते, द्रोणागिरी घेऊन आले. पण काय होतं माहितीये, आपलं मन तिथे जायला पाहिजे ना. तुकाराम महाराज मनात येथे धावली राही विठोबाचे पाहिजे. मन तिथे धावत नाही हो. आता सुद्धा तिथे आपण बसलोय, अरे पहाटे उठून आलो, घरी सगळं तयार करायचंय, हे राहिलं ते राहिलं, पाणी लघु वाजता बुवा कधी कीर्तन बघतायत ना काय ना. आधी कीर्तन नदीचं पाणी किती किती गोष्टी आपल्याकडे आहेत ना. कारण आपण कुठे आहे प्रपंचाचं बरोबर. आणि शेवटी याच्यामध्ये अडकलेलं असताना आपली परिस्थिती काय होणार आहे की सगळे दिन जे आपले आहे ते भजनाविना जाणार आहे. मग आपलं कसं होतं रमण्यात गमविला यौवनात धन लौकिक प्यारे. आणि शेवटी मग काय
मग अशी आपली वेळ होऊ नये म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हो जीवा नको सोडू या केशव. जीवा म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत, नंतर मग काय हे राम तोच तो म्हणत नाही, बाकीचे म्हणतात मग येतात तेव्हा. म्हणून काय सांगतात, निर्वाण दीपे किमुतैल दानम, निर्वाण दीपे किमुतैल दानम, चोरे गतेवा किमुसावधानम, वयोगते तुम वनिता विलासा, वयोगते तुम खलसे तु बंदा. निर्वाण दीपे किमुतैल दानम, निर्वाण दीप म्हणजे एकदा तो जीवा विझाला की त्याच्यामध्ये किती तेल होता हो, तो प्रज्वलित होईल का नाही. निर्वाण दीपे किमुतैल दानम, चोरे गतेवा किमुसावधानम. चोर चोरी करून गेले की नंतर अलर्ट त्या भागामध्ये आहे ना, एखादी गोष्ट घडायची ती घडून जाते. त्याच्यानंतर मग काय म्हणून म्हण आहे ना, त्यावेळेपासून ती म्हण पडली वाटतं, बैल गेला आणि धोका केला अशा परिस्थितीमध्ये. असो वयोगते तुम वनिता विलासा, एकदा तुमचं वय झालं की मग तो सर्वसाधारणपणे झाला की म्हणणार नाही हो काय झालं आता काही झेपत नाही, लग्न करायला हवं, काही अगदी काही नाही हो, गाजवर मिळालं तर बरोबर. वयोगते तुम वनिता विलासा, हे पुढचं वय काय, माताला इतका उगे पाहून से वयोमान. त्यावेळेला तो म्हणतो काय लग्न अजूनही लहान. वयोगते तुम वनिता विलासा, वेळेतच झालं पाहिजे. आज कितीतरी लोक असं म्हणणार नाही ना आम्हाला सेटल व्हायचं बस सेटल, होय ना. काय काय झालं, शिक्षणात गेली हो 25 वर्ष आमची. मला हे कलियुगात आयुष्य किती 60 वर्ष, बरोबर तुमचं बोलतो ना, 60 वर्ष. 60 वर्षांची शिक्षणात गेली 25 वर्ष, नोकरी शोधण्यात गेली 5 वर्ष, मिळाली तर ठीक, नाहीतर मग आहे गेली 30 वर्ष, म्हणजे अर्ध आयुष्य गेलं. त्याच्यानंतर मोठं नाही आता ना मला मस्त वेगळी म्हणे बंगला पाहिजे, बंगला, गाडी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. मुलींच्या पण ते असतात त्याचं असो त्याचं तसं. आणि होपर्यंत आली कधी किती 50. अरे तुझ्याकडे आयुष्य उरलं किती 10 वर्ष ना, विचार कर जरा. ह्याच्यानंतर तू लग्न कार्य वगैरे केलं तर तुझीच मुलं तुला आजोबा म्हणतील ना रे, पुंडलिक वरदा हरे वस्तुस्थितीवर बोलतो. वयोगते तुम वनिता विलासा, वयोगते किम खलके तु बंदा. पूर्वी म्हणजे आता आरतीची साखर झाली, म्हणजे पोल ब्रिज काय म्हणतात आरतीची झाली.
किती योग आहे बघा. आजच्या जन्माचं विशेष महत्व आहे. हनुमान जन्माच्या कार्यक्रमाचं विशेष महत्व. चैत्र मास आहे. चैत्र मास एप्रिल महिना चालू आहे. होय चैत्र मास चालू आहे. शुक्ल पक्ष आहे ना. पौर्णिमा शनिवार चार योग जुळून आले आणि याच दिवशी हनुमंत रायांचा जन्म झाला आणि तोच दिवस तसाच्या तसा एवढ्या वर्षांनी आज परत आलेला आणि म्हणून आजचा अमृत योग आहे. पुणे लक्षात घेतलं होतं आपण ज्या वेळेला उत्सव करतो त्या उत्सवाचा योग कधी ते सगळं जुळून येतं. आणि आता योग अमृत योग जुळून आलेला तो उत्सवाला आपण करतोय हनुमंतांचा. आणि साधारणपणे किती पौंडाचं असतं भाग जास्तीत जास्त. आरोग्य विभागामध्ये पण आहे किंवा आशा सेविका अंगणवाडी सेविका पण आहेत का? कोणच नाही. हा आलेले सरासरी आपल्याकडे कमाल किती पौंडाचं बाळ जन्माला आलं याची नोंद आहे माहिती? 2 पौंड 2.5 पौंड 3 पौंड असं म्हणतात ना आपल्याकडे. आता ते पौंड जाऊन आता मला वाटतं ते पुढे किलोच सांगतात आहे ना पौंड. हे बाळ जन्माला आलं तर जन्मतात ते 11 किलोचं. किती? 11 किलोचं. आणि जन्मतात त्याची लांबी रुंदी एवढी होती की सर्वसामान्यांचा पाळणा त्याला जमलेला नाही. बघा पहिली इच्छा काय होती? बलवंत होती ना इच्छा अंजलीची. बलवंत बाळ जन्माला आलेला आहे आणि एवढं बलवंत बाळ जन्माला आल्यानंतर फक्त स्तनपान करून कशी परत त्याची भूक व्हावी सांगा. स्तनपान करून त्याची भूक भागायला तयार नाही हो. आणि असं एकमेव बाळ आहे ते जन्मल्याबरोबर म्हणजे मनुष्य योनीमधला ते मनुष्य योनीच म्हणतात. कोणाला शंका असेल त्याच्यावरती विवेचन आपण कीर्तन झाल्यानंतर करू. विवेचन आता करायला मिळतंय. जन्मल्याबरोबर ते बाळ उठून बसलंय, फिरायला लागलंय, उड्या मारायला लागलाय आणि त्याला भूक लागले हो कडकडून स्तनपानाने भागेना. आणि त्याचं काय झालंय लक्ष गेलंय. गगनात लक्ष गेले, गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास. उपमा काय वदावी, उपमा काय वदावी, या ब्रह्मांडात जनन समयात. राम राम हरे हरे राम राम जन्माला आल्याबरोबर गगनात लक्ष गेलं. फिरफिरत आहेत डोळे आणि त्याने उड्डाण केलेलं आहे. उड्डाण करून गेला कुठे? उड्डाण करून जो चालला फक्त गोळा त्याला दिसलेला आहे.
सप्त गोळा त्याला दिसल्यानंतर तो त्या दिशेने चाललाय, तो सूर्याच्या दिशेने चाललाय. सगळ्या ताऱ्यांमध्ये जवळचा तारा तोच आहे ना आपल्या सूर्य. बाकी पण तारे आहेत, पण ते आपल्याला रात्री सूर्य आपल्या आड गेल्यानंतर असं दिसतात टिपक्यासारखे. ते पण तारेच आहेत ना. कारण इथे सगळे कसे आमचे म्हणजे प्राध्यापक सुतार सर, सुमेर गुरुजी, आणि बरेच खगोलशास्त्रज्ञ पण आहे. त्याच्यामुळे बोलताना टिपके आहेत तारा येते बरोबर. आपल्यापेक्षा दूर असेल पण जवळचा तारा सगळ्या सूर्य. हो, त्याच्या उष्म्याने आता आपण हैराण होतो या दिवसात. आणि हा गेला कुठे, त्याच्यापर्यंत जायला निघालाय. त्याच्या आधीमध्ये ग्रह आहे बरोबर आहे ना. राहू आहे, केतू आहे. अगदी आपण कुठल्या ग्रहावर जातो, पृथ्वी. सूर्य हा तारा आहे आणि आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वी ग्रह सूर्यापासून किती नंबरला आहे? 3 नंबरला असावं वाटतं ना. 3 नंबर. त्याच्या आधी जवळचे आहे, त्याला बुध म्हणतो आपण ना, मंगळ, त्याच्यानंतर पृथ्वी. आणि हा जो चालला म्हणजे 3 नंबरच्या ग्रहावरून त्याने उड्डाण केलं. तो चालला पुढे तिकडे. आणि राहू केतूने काय केलंय हो त्याला, राहू केतूने त्याला अडवलंय. आणि ही सगळी वार्ता इंद्रापर्यंत जाते. सगळे अवली थाकोळायला लागले. सकाळी बघतात बोल बाबा काय झालं. पण त्याने काळे इंद्र पण आलेले आहे. इंद्र आले तरी त्याने काय केलं, एवढ्यावरती उड्डाण करून जाईल तोपर्यंत पृथ्वीच्या पुढचा ग्रह, बुधाच्या आधीचा मंगळापर्यंत तो पोहोचला. आणि तिथे इंद्राने त्याला काय केलं, वज्रमुठ मारलेली खाली पडलाय. आणि वज्रमुठ मारून तो खाली पडला फक्त आणि मूर्छित झालेला. जाता येतं मंगळावर आपण गेलोय ना, जाता येतं म्हणजे तो पण गेला असेल नाही, गेला तो बाळपण गेला. आणि तो मूर्छित पडल्यानंतर काय झालं हो, वायू रोखण्यास सुरुवात झालेली आहे. कारण वायूच्या मदतीने तिथपर्यंत गेलेला होता ना तो. कसा गाडीचा आपण तो तिथपर्यंत गेला आणि पडला हवेतून खाली बरोबर. तिथे आता तो वायूच्या मदतीने गेला. वायू रोखण्यात आल्यानंतर सगळे लोक त्याची प्रार्थना करायला लागले. आणि त्याच्यानंतर त्या हनुमंताची प्रार्थना करायला ती त्याला उठवत आहे. उठा पवन सुता आता दर्शन द्या सकरा, त्याला अरुणोदय प्रार्थना करून त्याला उठवताय, जागे करताय. वायुपूर करायला लागले. वायुपूर करायचं माहिती आहे का? कोरोना काळात सुरुवातीला हे शिकवलं, तुम्हाला ऑक्सिजन कमी पडला ना तर आपण दुसऱ्याला श्वास देतो, माहिती तर वायुपूर असतो. वायुपूर करायला लागले. ते वायुपूर केल्यानंतर हनुमंत उठले, तो नाणी घ्या आणि हनुमंत जागे झाले, उठले. पडलेले होते ते सगळ्यांना जर बरं वाटलंय. वारा पण व्हायला लागलाय आणि अशी ती सकाळची वेळ आहे. आणि सकाळच्या वेळेला काय झालंय, अंजनीने त्या बाळाला आपल्या जवळ घेतलंय. आणि जवळ घेतल्यानंतर त्याला नाणी घालायला.
नानी नानी महारुद्रा नानी नानी महारुद्रा बहु बहु अंजलि पुत्रा बहु बहु अंजलि पुत्रा नानी महारुद्रा नानी नानी महारुद्रा काय करताय पूजा करताय पंचोपचार सांगा गुरुजी बोलतो पंचोपचार पूजा सांगायची आचम्य करून डोळ्याला पाणी लावा केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उदयाय नमः हरिये नमः श्रीकृष्णाय नमः प्रणवस्तपरब्रह्मर्षि परमात्मा देवतादेवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः प्राणायाम जरा ओम भू ओम भुवः स्वाहा महां जनां तपहं सत्यम् गायत्री मंत्र म्हणा एकदा आपो ज्योती रसम तम ब्रह्मवस्त्रम दोन कानांना डोळ्यांना हात लावा गणपतीचं स्मरण करा श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नमः श्री ग्रामदेवताय नमः गुरुभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः महारुद्रानुमानाय नमः वानात्यक्षतां समर्पयामि महारुद्रानुमानाय नमः आसनात्यक्षतां समर्पयामि महारुद्रानुमानाय नमः ध्यायज्ञानात्यक्षतां समर्पयामि महारुद्रानुमानाय नमः पाद्यं समर्पयामि परिमल द्रव्यम अत्तर वगैरे समर्पयामि महारुद्रानुमानाय नमः अक्षतां समर्पयामि महारुद्रानुमानाय नमः पुष्पं समर्पयामि काय त्याला व्हायची रुईचं पान असेल तर रुईचं पान रुईचं फूल असेल तर रुईचं फूल सगळ्यात उत्तम पुष्पं समर्पयामि रुद्रानुमानाय नमः नैवेद्यार्थे तापित धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे काय पेढ असतील एक काहीतरी का असेल नंतर वाक्यासाठी तुम्ही देण्याचे निमित्त अर्पण करा सजवलेला आहे बाळाला त्याला सजवलंय आणि पाण्यात ठेवलंय त्याचं नाव ठेवलंय हनुमंत आणि पाळणा म्हणतात बायकांना
तू टाकलं मी टाकलं जरा वेगळं आहे. गेले सर्विस टाक
सत्यनारायण महाराज की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मा गणेश आता। जय जय रघुवीर समर्थ। तनु शिव शक्ती असे पूर्ण जाचे, किती भाग्य वर्णू दया अंजनीचे। तिच्या भक्ती लागे असा बळ झाला, नमस्कार माझा दया मारुतीला। उडाला उडाला कपिल उडाला, समुद्र ओलांडून लंकेशी गेला। लंकेशी जाऊन विचार केला, नमस्कार माझा दया मारुतीला। सर्वांशी सुख लाभावे, अशी आरोग्य संपदा। कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये। बली की जय। राम भक्त हनुमान अंजनी पुत्र मारुति राया की जय। राम भक्त हनुमान अंजनी पुत्र। रायगड कोपऱ्यात गेला।
चटे चटे दादामध्ये चटे काढतो हे खालचे खालचे श्रीमंत दामोदर पंत बघा हो तेव्हा पोती वाचत बसलेली असते. एवढा अभ्यास केला असतात ना तर 5वी तरी पास झाली असती. हा असं वाचताना मध्ये वर पाहू नये, नाही तर मारुती वाचता वाचता मध्ये गणपती वाचायला सुरुवात करा. अण्णा अरे मेल्या जा नेहमीच्या जागेवर बस. आल्याला कटकट मेल्याची माझ्या माग. अण्णा हा खाऊ. अरे कार्टे अर्धा पेढा खाल्ला आणि आता मला विचारत खाऊ का म्हणून. नाही आज गुरुवार ना मठात गेलो होतो. म्हटलं हा घरीच असतो, बांगलादेश मधनं आलाय ना, त्याला काहीतरी खायला लागतं सारखं सारखं म्हणून प्रसाद आणलाय. खा मेल्या खा. त्याला कसं घेता येईल मग तुम्ही दे त्याला. हा लालू प्रसाद मुलायम सिंग पण का काय यातलं वापरलं रामू प्रसाद का. आणि नुसत्या प्रसादाने काय होणार आहे. मग उदी लावा त्याला. उदी लावू. हो थांब उदी चोखतोच त्याला. दे रे बाबा काय करताय. उदी लावतोय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आज नको उपवास उद्या उद्या. हा उद्या उद्या. हो अण्णा ही आपल्याच घरातली लवकारी आहे. अरे हो मला वाटलं मागतेवाली आली. मांदेल घ्या, पापलेट घ्या, बोंबील घ्या, दोघांचाही आवाज सारखा. ठेव ठेव तिथे मग घे. बघा हो बघा कसा शहाण्यासारखा. बघा कसा नमस्कार करतो. तुझ्या पाया नाही पडताय तो. मग त्याचा पेढा पडलाय तो खातो. तुला सांगतो कसं बोलतोय मी. अगं आला तर मिल मध्ये गंमत झाली. काय झालं तुला सांगतो. तू आज एका जागेवर उभी राह. आणि रोज आमच्या मिल मध्ये काही होतं ना असं काही नाही. नाही नाही रोज होत नाहीच हो, पण निदान आठवड्यातून एक दिवस काही ना काहीतरी होत असतं. घ्या पाणी घ्या. लावत हा मला आमच्या घरचं
रोज सकाळ दुपार रात्र चरतो आणि संध्याकाळच्या ते भोंगे वाजवत बसतो बर बर करून. मिल युनियनचं असं म्हणणं आहे की मिल मालक जो काही कामगारांना मोबदला देतो तो योग्य नाहीये. बरोबरच आहे. कामगारांना कसं पिळावं हे मिल मालकाकडून शिकून घ्यावं. तेच म्हणते बरोबरच आहे. म्हणून आजपासून आमच्या कामगारांनी आंदोलन सुरू केलंय. आंदोलन हो. हे देवा गजानना वरून 5वा फोटो. यांची नोकरी वाचवणे बाबा. बाकी मग ते मिलला आग लागली तरी चालेल. मिलला आग लागल्यावर मी काय तिकडे कचरा गोळा करायला जाऊ. हे देवा गजानना तक्रियच का ग वरून 5वा फोटो इकडे बघ. माहितीये हो तुम्ही जर गप्प बसा. आधीचं मागणं विसरा आणि यांची नोकरी महत्वाची आहे ना एवढं लक्षात ठेवा. चहा घेणार. गणपती दूध घ्यायचा ना चहा केव्हा म्हणून घ्यायला लागला. तुम्ही चहा घेणार का. तुम्ही देणार का. आणते हो आणते. प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.